मध्ये 11 वेळा श्री साई राम लिहा, म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. रेव्हेन्यू असेल त्याचं मी 10% देत जाईल. बापरे. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज आपण जाणार आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी. खूप महिन्यांपासून चाललेलं माझं की मला जायचंय, एवढं जवळ आहे तरी होत नाही. मला असं वाटतं लांब असलेल्या लोकांचं लवकर दर्शन होत असेल, पण आम्ही प्लॅन करतो आणि असं वाटतं जवळचे ठीक आहे, आज नाही, उद्या जाऊ, उद्या नाही, परवा जाऊ, असं करता करता ते राहूनच जातं. पण फायनली आता 3-4 महिन्यांपासून जे मी ठरवलेलं तर आज चाललेले आहे. म्हटलं याचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करू, कारण असंच मुखदर्शन कुठल्या गेटनं घेता येईल, इझिली कसं तिथपर्यंत पोहोचता येईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपण गुहाला एका आश्रममध्ये जाणार आहोत, सो तिकडचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला तर मी तो शेअर करेल. बाकी शिर्डीला काय गोष्टी करूयात, बाकी काय असेल नसेल ते तुम्ही व्हिडिओत बघालच, सो व्हिडिओ एन्जॉय करा. तर राहुरीजवळच गुहा नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी हे लहान मुलांसाठी किंवा मुलांसाठी छात्रालय म्हणजेच हॉस्टेल किंवा आश्रम आहे. त्या ठिकाणी आज आम्ही चाललेलो आहोत आणि थोडंफार अन्नदान आम्ही करणार आहोत. जरी खूप मोठी गोष्ट नसली तरी खूप स्पेशल आहे आदित्यन माझ्यासाठी, त्यामुळे आम्ही ही गोष्ट शेअर करतो आहोत. सो खूप छान आम्हाला वाटलेला आहे, तोच हा एक्सपिरियन्स आहे. तर हे गंगाधर बाबा छात्रालय म्हणून आहे, जिथे आता आम्ही जे डोनेशन केलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. आणि आज मला तिथे व्हिडिओ काढता आला नाही, कारण की त्यांची 27th ॲनिव्हर्सरी आहे, त्या कारणानं पूर्ण व्हिडिओ जमला नाही. पण ह्या आश्रमामध्ये 5 वर्षापुढचे ते PG पर्यंत राहणारे मुलं आहेत, त्यांचं राहण्याचं खाण्याचं वगैरे तिथे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जे सिंगल पॅरेंट्स वगैरे आहेत त्यांची मुलं तिकडे आपण ठेवू शकतो आणि त्यांच्याकडे म्हणजे जे आपण दान करू शकतो ते आपण बनवलेलं अन्न नाही देऊ शकत, तर आपण म्हणजे स्वयंपाक बनवून नाही द्यायचं डायरेक्टली, असं चालत नाही तिकडे. तर तुम्हाला कधी इन केस वाटलं तुम्ही राहुरीच्या आसपास किंवा कोल्हार लोणीच्या जवळ असेल तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता. आणि तर देऊ काय शकतो, तर पहिली गोष्ट आहे आपण सुका किराणा कुठलाही देऊ शकतो, तेल देऊ शकतो, स्टेशनरीचं सामान देऊ शकतो किंवा आपल्या डेली लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत साबण, टूथपेस्ट वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण तिकडे देऊ शकतो. आणि मला खूप छान वाटलं ही गोष्ट करून, मला पर्सनली खूप आनंद झालेला आहे. आणि मी ठरवलेलं होतं की जेव्हा पण मी यूट्यूबमधून किंवा कशा थ्रू ही जेवढे काही पैसे कमवेल त्याच्यातले काही एक अमाऊंट मला कुठेतरी तर कॉन्ट्रीब्यूट करायचे आहे, म्हणजे काय म्हणता मला असं वाटत होतं. आणि मला हे सगळं करून खूप भारी वाटलं. तर तुला कसं वाटतंय? तू कॉन्ट्रीब्युशनचा बोलली तर मी पण सांगतो की जे काही माझं रेव्हेन्यू असेल त्याचं मी 10% देत जाईल. आपण असं सगळीकडे बघत जाऊ कुठं कॉन्ट्रीब्युशन करता येईल असं. आणि माझा नवरा माझ्या सोबत राहून सुधारायला लागला. नाही आदित्य आधीपासून या सगळ्या गोष्टी करतच होता, पण तो कधी कोणासमोर बोलत नाही ह्या गोष्टी. माझं YouTube चॅनल आहे त्यामुळे मी कोणासमोर तरी ह्या गोष्टी मांडते आणि मला असं वाटतंय की आणि चांगलं आहे की तू ज्या गोष्टी मांडण्यामुळे जर 2 लोकांनी जरी त्यात कॉन्ट्रीब्युशन केलं तर मला खूप आनंद होईल त्याचा. छान गोष्ट आहे ना ही. सो जर तुमचा बर्थडे असेल, अॅनिव्हर्सरी असेल किंवा कधीही तुमची इच्छा झाली, काही नसलं तरी तुम्ही मला असं वाटतं अशा ठिकाणी जाऊन थोडंफार तरी, खूप नाही पण छोटीशी गोष्ट 500-1000 रुपयाची जरी केली तरी थोडीफार आपल्याच्यानं मदत होती, तर ते चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. सो ह्या गोष्टी केल्या पाहिजेत मला असं वाटतं. वाईब किती छान होती, पोरच काम करतायत, वाढतायत, जेवतायत, सगळे बारी बारी करतात. लहान पोरं किती छान बसली होती जेवायला सगळे, आणि सगळ्यांना बघून आम्हालाही खूप भारी वाटलं. तर बघूयात आपण पुन्हा एकदा चक्कर मारूया आणि पूर्ण जे आश्रम आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच देईल जेव्हा मी परत जाईल. आणि चलो आता आपण जाणार आहोत शिर्डीला. जर तुम्ही शिर्डीला गेले आणि तुम्हाला कधी अन्नदान करायचं असेल तर प्रसादालयाच्या इथे जर तुम्ही पोहोचला तर त्याच्याच बाजूने छोटासा रस्ता जातो आणि तिथे त्यांचं खाद्य भांडार आहे, म्हणजे जिथे सगळा रॉ किराणा जो असतो तो तिकडे स्टोअर करतात. सो साखर, तूप, तेल, रवा किंवा डाळ, तांदूळ तुम्हाला जे काही द्यायचं ते इथे देऊ शकता. गाडी आपण आत घेऊन जाऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता की किती मोठं इथे भांडार आहे, खूप मोठे किचन आणि सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर हे तिथलं भोजनालय आहे, म्हणजेच प्रसादालय. इथे तुमच्यासाठी जेवण वगैरेची सोय होऊ शकते. सो इथे खूप सिस्टमॅटिक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि तुम्ही इथल्या भोजनालयाचा किंवा प्रसादाचा आनंद घेऊ शकता. मला उपवास होता त्या कारणानं माझ्यासाठी स्पेशल अरेंजमेंट खिचडीचीही केलेली आहे.
माझ्यासारखा स्पेशल प्रसाद तर आदित्यसाठी नव्हता, पण त्याने जो प्रसादालयमधला जे गरमागरम जेवण होतं ते खाल्लेलं आहे आणि त्याला खूप आवडलेलं आहे. मस्तपैकी गरमागरम डाळ भात, चपाती, भाजी आणि आदित्यचा फेवरेट शिरा देखील होता. आदित्यने इतकं जेवण केलंय. मी जेवण केलं नाही, त्यांनी वाढलं खूप, त्यामुळे वाया कसं घालवायचं म्हणून खावं लागलं. तुला देत नाही का मी घरी आधी असं केलंस तू? हा. तर खूप छान जेवण होतं. आदित्यने जे केलं ते तर खूप छान होतं. आणि माझा उपवास असल्या कारणानं मी म्हणलेलं जेवायला नको, तर त्यांनी माझ्यासाठी स्पेशली खिचडी अरेंज केली. ते पण मला इकडे साईडला बसून त्यांची चेअर दिली, कूलर लावलं. मला इतकं ऑकवर्ड फील होत होतं. मला छान वाटलं. पण किती वर्षानंतर आले मी. तू फर्स्ट टाइम आला असशील ना? फर्स्ट टाइम. हा, मी लहानपणी आलेली. त्यानंतर त्याला म्हणजे लहानपणी म्हणजे जवळपास 10-15 वर्ष ऑलमोस्ट आधी आलेली आहे. आणि आता येऊन मला खूप छान वाटलं. सो छान आहे एक्सपिरियन्स. शिर्डीत आला तर तुम्ही भोजनालयात येऊन नक्की इथल्या प्रसाद घेतला पाहिजे. खूपच छान आहे. सो जर तुम्हालाही माझ्याप्रमाणे मुखदर्शन करायचं असेल, थोडीफार घाई असेल आणि लाईनमध्ये थांबायसाठी वेळ नसेल, तर गेट नंबर 4च्या समोरच पार्किंगची सोय आहे. तिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि गेट नंबर 4च्या इथे किंवा आय लव्ह शिर्डीचा हा मोठा बोर्ड आहे. साई मस्तपैकी गार्डन आहे, त्याच्या इथून जर गेले गेट नंबर 4च्या इथून सरळ आत पुढे जायचं. एक 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून तुम्ही गेल्यावरती इझिली तुम्हाला मुखदर्शन करता येणार आहे. सो इकडनं व्हीलचेअरची सुविधा होऊ शकते, पण जरासं पुढं गेल्यानंतर. आणि इथे जे चावडी म्हणून श्री चावडी म्हणून आहे त्याच्याच बाजूला द्वारकामाई देखील आहे. सो तुम्हाला इथून द्वारकामाईचे दर्शन करता येणार आहे. समोर गेल्यानंतर मस्तपैकी छान मारुतीचं मंदिर आहे. इथे तुम्हाला छान निवांत दर्शन घेता येणार आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की मुखदर्शनचा बोर्ड आहे. छोटीशी लाईन असते, पण तुम्हाला आतमध्ये मोबाईल, फोन, पर्स काहीच घेऊन जाता येत नाही. त्यामुळे एखाद्या फॅमिली मेंबरला आपलं सामान घेऊन बाहेर उभं राहावं लागतं. किंवा जर तुम्हाला गाडीत ठेवणं कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही मोबाईल, पर्स किंवा महत्त्वाच्या गोष्टी तिकडे गाडीतच ठेवू शकता. आणि दर्शन झाल्यानंतर माझी खरेदीला सुरुवात झालेली आहे. इथे लोक खूप गंडवतात, त्यामुळे बऱ्याचपैकी बार्गेनिंग तुम्ही इकडे करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी इकडनं घेऊ शकता. तर मी हे 2 ब्रासलेटची खरेदी केलेली आहे. आणि खूप दिवसांपासून मला हे असं कवड्यांवालं ब्रासलेट घ्यायची इच्छा होती, जे मला आता फायनली शिर्डीमध्ये मिळालेलं आहे. 180 रुपीजमध्ये 2 घेऊन आलास. पान खवटलं एवढं जेवला प्रसादालयमध्ये आणि आता हावरट प्रसाद आहे. चलो बाय बाय शिर्डी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये 11 वेळा श्री साई राम लिहा, म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. तुला व्हॉट्सअप मेसेज आठवतं का? आपल्याला यायचे फॉरवर्ड करायचे 11 जणांना हा मेसेज फॉरवर्ड करा, असं करा. आता जे कोणी माझ्या कमेंटमध्ये 11 वेळा किंवा 1 वेळा जरी श्री साई राम लिहिणार आहे ना, त्याची सगळी इच्छा पूर्ण होणार आहे, असा माझा आशीर्वाद आहे. सो नक्की कमेंटमध्ये करून सांगा मला. आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तरी मला सांगू शकता. आणि चलो फायनल आता आपण निघालो आहोत घरी जाण्यासाठी. आणि बाय. त्यानंतर आम्ही राहत्यामध्ये हे सुंदर झाड तुम्हाला हायवेलाच जाताना दिसणार आहे. आणि इथे थांबण्याचं कारण असं आहे, तुम्ही बघितल्यानंतरच तुम्हाला कळू शकते की इथे किती छान प्रसन्न वाटतं आहे. स्वतः साई बाबा सुद्धा या ठिकाणी यायचे त्यांच्या साधकांना भेटण्यासाठी. शिर्डी टू राहता पायी ते इथे यायचे. त्यामुळे मला ह्या जागी यायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं, ह्या झाडाखाली बसायचं होतं आणि निवांत वेळ घालवायचा होता. त्यामुळे मी इथे आलेली आहे. खरोखर खूप छान अनुभव आहे हा. जर तुम्ही शिर्डी टू राहता किंवा शिर्डी टू शनी शिंगणापूर जात असेल तर राहता हे गाव मध्ये लागतं आणि तुम्ही या ठिकाणी इझिली दर्शन घेऊ शकता. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.